तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या गावामध्ये शहरामध्ये काही घरं अशी असतात की त्या घराच्या नावावरून त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींची ओळख होते, तर कधी त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीवरून त्या घराची ओळख बनत असते. अशाच एका शहरामध्ये असलेलं एक घर ज्याचं नाव जरी उच्चारलं तरी लोकांच्या डोळ्यासमोर एका घराचं चित्र स्पष्ट होतं. मी बोलतोय बीडबद्दल आणि बीडमधल्या एका बंगल्याबद्दल. बीडमध्ये राहणाऱ्या लोकांना माहीत आहे की बीड शहरामध्ये नुसता बंगला या नावाचा उच्चार जरी केला तरी एका कुटुंबाचं घर डोळ्यासमोर येतं. तसं बीडमध्ये बंगले अनेक आहेत, मात्र एका बंगल्याभोवती मागच्या 40 ते 50 वर्ष राजकारण फिरत आहे. तो बंगला म्हणजे क्षीरसागरांचा बंगला. आता हा बंगला आठवण्याचं कारण असं आहे की एकीकडं मुंबईमध्ये 20 वर्षापूर्वी दुरावलेले ठाकरे बंधू एकत्र आले. तिकडे पवार कुटुंबातील शरद पवार आणि अजित पवार पुणे महापालिकेमध्ये एकत्र येत आहेत. हे होत असताना बीड शहरातील क्षीरसागर कुटुंब सुद्धा एकत्र येणार का, अशी चर्चा जोर धरू लागली. पण शक्य आहे का? काय झालं होतं क्षीरसागर कुटुंबियामध्ये? मागच्या 4 दशकापासून क्षीरसागर कुटुंब बीडवर कसं अधिराज्य गाजवत आहे, या सगळ्या संदर्भात आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही पाहताय कट टू कट. खरं तर काल ज्यावेळी 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आल्याचं चित्र सगळ्यांनी बघितलं, त्यावेळी अनेकांनी या भेटीचं समर्थन दिलं, अनेकांनाही हायसं वाटलं. कारण 20 वर्षापूर्वी ज्या बडव्यामुळं दुरावलेले राज ठाकरे उद्धव ठाकरेसोबत एका व्यासपीठावरती आले आणि तिथून त्यांनी 2 पक्षाच्या युतीची घोषणा केली. पण हे होत असताना एक व्यक्ती तुम्हाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये उभा टाकताना पाहायला मिळतं, ते म्हणजे चंदूमामा. चंदूमामा वैद्य. कोण होते चंदूमामा, ज्यांनी मागच्या 20 वर्षापासून कायम ठाकरे बंधूंनी एकत्र यावा यासाठी प्रयत्न केले. प्रत्येक कुटुंबामध्ये एक चंदूमामा असला पाहिजे अशी भावना त्यानंतर अनेक व्यक्तींनी व्यक्त केली. मी आता थेट ठाकरे कुटुंबावरनं क्षीरसागर कुटुंबाकडे येतो. क्षीरसागर कुटुंबामध्ये सुद्धा एक व्यक्ती अशी आहे. क्षीरसागर कुटुंबामध्ये एक आत्या आहेत, ज्या आत्या कायम या भावांना एकत्र आणण्यासाठी मागच्या अनेक वर्षापासून प्रयत्न करतायत. त्यांना यश मिळेल का? काय होता क्षीरसागर कुटुंबाचा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला भूतकाळात जावं लागेल. मराठवाड्यातील पहिल्या महिला खासदार ज्या झाल्या त्या केशर काकू क्षीरसागर याच कुटुंबातील, ज्यांनी तब्बल 3 टर्म बीडचं प्रतिनिधित्व संसदेत केलं. एक टर्म त्या आमदार होत्या. 20 वर्ष आमदार आणि खासदारकीच्या काळामध्ये क्षीरसागर कुटुंबातील पहिली व्यक्ती ज्यांनी राज्याच्या राजकारणामध्ये किंबहुना देशाच्या राजकारणामध्ये एक वेगळं नाव कोरलं गेलं. केशर काकू क्षीरसागर यांच्यानंतर या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य म्हणून जयदत्त क्षीरसागर यांनी काम बघितलं. आपल्याला माहीत आहे की जयदत्त क्षीरसागर सुद्धा 4 वेळा आमदार होते आणि या 4 वेळा आमदारकीच्या काळामध्ये ज्या वेळी सत्तेत होते त्या पूर्ण वेळ ते मंत्री राहिले. 8-10 वर्षापेक्षा जास्त काळ कधी कॅबिनेट मिनिस्टर, कधी उपमंत्री, कधी राज्यमंत्री म्हणून जयदत्त क्षीरसागर यांनी काम बघितलं. जयदत्त क्षीरसागरानंतर त्यांचे कनिष्ठ बंधू भारतभूषण क्षीरसागर. भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडे तब्बल 35 वर्ष बीड शहराचा कारभार होता. बीड नगरपालिका ताब्यात होती. त्यातील जवळपास 25 वर्ष ते स्वतः नगराध्यक्ष होते. त्यानंतर कधी आरक्षणामुळे तर कधी स्वतःच्या पत्नी या बीड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष राहिल्या. मात्र तब्बल अखंडपणे 35 वर्ष भारतभूषण क्षीरसागर यांचंच वर्चस्व बीडच्या नगरपालिकेवरती राहिलं. भारतभूषण क्षीरसागर यांच्यानंतर संदीप क्षीरसागर जे दुसऱ्या टर्मचे आमदार आहेत. क्षीरसागर कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठे मागच्या अनेक वर्षामध्ये राजकीय क्षेत्रात काम करताना पाहायला मिळाली. मात्र ज्यावेळी राजकीय महत्त्वाकांक्षेतून क्षीरसागर कुटुंबात फूट पडली त्यानंतर मात्र आज क्षीरसागर कुटुंबाची वाताहत होतीये का? क्षीरसागर कुटुंबाला बीडच्या राजकारणातून बाजूला सारलं जातंय का, किंबहुना सारलं गेलंय, हे आत्ताच्या या सगळ्या आकडेवारीवरून स्पष्ट होतं. हे पहिलं वर्ष आहे की मागच्या 35 वर्षाचा जो काही विक्रम होता तो मोडला गेला आणि बीड शहरामध्ये क्षीरसागराविना सत्ता आणण्यात पंडित यशस्वी झाले, पंडित कुटुंब यशस्वी झाले आणि क्षीरसागरांचे विरोधक यशस्वी झालेत. मला तो काळ आठवतोय ज्या काळामध्ये एक नेता कायम बीड क्षीरसागर मुक्त करायचंय असं म्हणायचा. फक्त म्हणत नव्हता तर एकाच पक्षात राहून क्षीरसागरांना कायम विरोध करणारा एक नेता होता. तो नेता आज हयात नाही आहे. मात्र त्यांनी त्याही काळामध्ये जयदत्त क्षीरसागरासमोर निवडणूक लढवून
तब्बल 70,000 मतं घेतली होती. मी बोलतोय विनायक मेटे यांच्याबद्दल. विनायक मेटे हे मागच्या 15-20 वर्षापासून बीडला क्षीरसागर मुक्त केलं पाहिजे अशा नेहमी घोषणा करत होते. कदाचित आज विनायक मेटे नाही आहेत, मात्र आपण बघतोय की विनायक मेटेच्या पश्चात बीड क्षीरसागर मुक्त होतंय का अशी चर्चा जोर धरू लागली. काय झालं होतं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये? नगरपालिका निवडणुकीमध्ये योगेश क्षीरसागर भारतीय जनता पार्टीकडे होते. पहिल्यांदाच पंडित कुटुंबियांनी बीडच्या नगरपालिकेमध्ये अजितदादा पवारांकडनं मोठी ताकद लावली आणि आपण बघतोय की बीड नगरपालिका ही दोन्ही क्षीरसागरांचा पराभव करून अखेर पंडितांच्या ताब्यात गेली. पण हे होत असताना आकडे समजून घेतले पाहिजेत. या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा जो काही फरक पडला तर तो काय पडला तर संदीप क्षीरसागर यांचा जो काही जनाधार होता तो आता त्यांच्या हातून जातोय का? संदीप क्षीरसागर यांची वोट बँक आता कमी होते का असा प्रश्न विचारण्याचं कारण आहे. ज्या संदीप क्षीरसागरांना विधानसभा निवडणुकीमध्ये बीड शहरातून तब्बल 46,000 मते मिळाली होती, त्याच संदीप क्षीरसागरांच्या उमेदवाराला या नगरपालिकेच्या मतदानामध्ये केवळ 22,000 मतं मिळाली. म्हणजे लक्षात घ्या की संदीप क्षीरसागरांचं एकूण जे काही मताधिक्य होतं, जी वोट बँक होती ती या बीड शहरातून हल्ली गेली आहे, जी तब्बल 46,000वरनं आता अगदी 22,000वरती आलेली आहे. योगेश क्षीरसागर यांना विधानसभा निवडणुकीमध्ये 35,000 इतकी मतं त्यांच्या ताब्यात होती बीड शहरातील. त्यांचा आकडा घटून तो अगदी 32,000वर गेला आहे. मात्र ते वोट बँक आपली ताब्यात ठेवण्यात यशस्वी झाल्यात. इथे सगळ्यात मोठं गणित इथं आहे की संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर या दोन भावांनी जर एकत्रित निवडणूक लढली असती तर काय चित्र झालं असतं? 32 आणि 22 जवळपास 54,000पर्यंत ही मताधिक्य गेलं असतं. आणि तिथे आपण बघतोय की निवडून आलेल्या उमेदवाराला 35,000 मतं पडली आहेत. म्हणजे क्षीरसागर कुटुंब ज्यावेळेस एकत्रित होतं त्यावेळेस त्याची ताकद होती आणि ज्यावेळी हे कुटुंब विभक्त झालं त्यानंतर मात्र एकमेकाच्या विरोधात उभा टाकलं, त्यानंतर मात्र त्यांची ताकद कमी होते आहे. आणि म्हणूनच दुभंगलेल्या क्षीरसागर कुटुंबियामुळेच क्षीरसागराच्या हातून ही नगरपालिका गेली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. तर आता उपनगराध्यक्ष पदाच्या वेळी भारतीय जनता पार्टी कुणासोबत जाणार की शरद पवार गटाकडनं नेतृत्व करत असलेले संदीप क्षीरसागर हे भारतीय जनता पार्टीकडे असलेले आपले भाऊ योगेश क्षीरसागर यांच्यासोबत एकत्र येणार याची चर्चा जोर धरू लागली आहे. पण मला वाटतं हे आता होणं शक्य वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि अजित पवार गट अनेक नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्रित आले आहेत. मात्र भाजपा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येईल का? कारण त्यात मग पंकजा मुंडेंचा रोल काय असेल, फडणवीसांचा किंवा पक्ष नेतृत्वाचा निर्णय काय असेल हे पाहावं लागणार आहे. मात्र या सगळ्या घडामोडीनंतर क्षीरसागर कुटुंब एकत्र येणार का याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. आणि लोकांना खरं तर प्रश्न पडतोय की जर 20 वर्षाच्या वितुष्टानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात, स्वतःच्या चुलत्याला धोका देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार बाजूला पडले, त्यानंतर वय झालंय राजकारणामध्ये तुमचं, आता योग्य वेळी रिटायरमेंट घेतली पाहिजे असं बोलणारे अजित पवार पुन्हा शरद पवार सोबत एकत्र पाहायला मिळू शकतात. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्याच बीड जिल्ह्यामधील राजकीय महत्त्वाकांक्षेतूनच मुंडे कुटुंबामध्ये फूट पडल्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्रित येऊ शकतात. मग तिथं क्षीरसागर कुटुंबातील भाऊ एकत्र का येऊ शकत नाहीत याची चर्चा मागच्या आठवड्याभरापासून जोर धरू लागली आहे. आणि असं म्हटलं जातं की जर बीड शहरातील क्षीरसागर कुटुंब एकसंघ राहिलं असतं तर कदाचित त्यांची ताकद शिल्लक राहिली असती. पण आपण आज बघतोय की बीड नगरपालिकेमध्ये आज पहिल्यांदा क्षीरसागराशिवाय सत्ता येते आहे. आता पुन्हा एकदा उपनगराध्यक्षपदी काय होणार? योगेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक नगरसेवक या नगरपालिकेमध्ये निवडून आलेत. आता या भाजपच्या नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत जाणार हे पाहणं जरी गरजेचं असलं तरी पंडित कुटुंबीय कुठल्या क्षीरसागरासोबत सत्तेत बसतील हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. कारण क्षीरसागर मुक्त बीड करायचं होतं म्हणून पंडितांनी जो काही अजेंडा या निवडणुकीमध्ये घेतला आणि तो यशस्वी करून दाखवला, त्याच पंडित कुटुंबियांच्या सोबत आता कोणते क्षीरसागर येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. एक मात्र नक्की आहे की जर राज्यामध्ये
ठाकरे कुटुंब एकत्र येऊ शकतं. राज्यामध्ये नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान शरद पवारांचं पवार कुटुंब एकत्र येऊ शकतं. तर क्षीरसागर कुटुंब का नाही हा प्रश्न मात्र पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. धन्यवाद.